चिंपू आणि डब्बू दोन जुने मित्र एका दूरच्या गावात आले होते. त्या गावात एक जुना वाडा होता. हा वाडा पूर्वीपासूनच झपाटलेला म्हणून ओळखला जायचा. अरे अरे डब्बू, हा वाडा नक्कीच रहस्यमय वाटतोय बघ. लोक म्हणतात की इथं कोणीतरी आत्मा आहे. अरे, हे सगळं लोकांनी बनवलंय. हे काहीच नसतं. आपण फक्त एक रात्र इथं घालवायची आणि उद्या सकाळी परत निघून जाऊ. डब्बू, मला काहीतरी विचित्र वाटतंय बघ. अरे, हा वाडा खूपच जुना आणि भयानक आहे. काही नाही होत रे. चिंपू, तू जरा जास्तच विचार करतोयस. आपण इथे शांतपणे राहू, सकाळी निघून जाऊ आपण. अरे डब्बू, ते काय होतं? मला असं वाटतं की आता आपण इथून निघायला हवं. अरे, काय होतंय तुला? कदाचित वारा असेल. चल बघून येऊ बरं. डब्बू, अरे समोर काय आहे? काहीतरी वेगळंच दिसतंय बघ. हे खरंच किती विचित्र आहे. आपण इथनं निघायला हवं लवकर. डब्बू, अरे चल रे, चल पटकन. काहीतरी चुकीचं आहे. आपण अडकलो इथे. चिंपू, मला वाटतं आपण एखाद्या शक्तीच्या ताब्यात सापडलोय. इथं नक्कीच काहीतरी झपाटलेलं आहे रे. अरे डब्बू, तुला आठवतंय का? गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की या वाड्यातील आत्म्याचं एक रहस्य आहे. त्या आत्म्याला शांत करायचा काहीतरी मार्ग असेलच. आपण तो शोधायला हवा. वाड्यातल्या जुन्या कागदपत्रांमध्ये त्यांना एक डायरी मिळते, ज्यात वाड्यातील रहस्याचा उलगडा होतो. बघ चिंपू, इथं लिहिलंय की वाड्याचा मालक एक जमीनदार होता. तो खूप एकटा पडला होता. त्याचं निधन झालं तेव्हा त्याची आत्मा भटकायला लागली, कारण त्याला शांती मिळालेली नसावी. अरे हा, म्हणूनच तर हा आत्मा अजूनही इथंच आहे. त्याला नक्कीच काहीतरी हवं असणार आहे, जे त्याला अजूनही मिळालेलं नाहीये. डायरीत लिहिलंय की तो आत्मा त्याच्या हरवलेल्या एका तलवारीच्या शोधात आहे, जे त्याचं आवडतं होतं. आपण ते शोधून त्याला परत केलं तर कदाचित तो शांत होईल. चिंटू आणि डब्बू दोघेही मिळून ती तलवार शोधायला लागतात. अरे डब्बू, अरे हीच ती तलवार असावी. आपण ही ना त्या आत्म्याला देऊया. लवकर करूया, आपल्याकडे जास्त वेळ नाही. भूतकाका, इथं बघा. तुमचं हरवलेलं तलवार आम्हाला मिळालंय. आम्ही तुम्हाला शांती देण्यासाठी हे तुम्हाला परत करतोय. माझी तलवार. अरे, इतके वर्ष झाले, अखेर तुम्ही मला शांती दिलीच. अरे डब्बू, अरे अखेर आपण त्या आत्म्याला शांती मिळवून दिलीच. आता हा वाडा पुन्हा सुरक्षित झाला बघ. हो चिंपू, आपल्याला किती भीती वाटत होती, पण शेवटी आपल्या धैर्याने हे शक्य झालंय. शेवटी चिंपू आणि डब्बू यांच्या शहाणपणामुळे त्या वाड्याचं रहस्य उलगडलं आणि त्या आत्म्याला शांती मिळाली.